जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. रांजणगाव शेणपुंजी येथे महावितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक. वीज समस्यांवर सविस्तर चर्चा. रांजणगाव शेणपुंजी ता गंगापूर. ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेणपुंजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. गावातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, कमी दाबाने वीज येणे तसेच विविध तांत्रिक समस्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपकार्यकारी अभियंता ठोंबरे साहेब, सहाय्यक अभियंता वाकळे, वरिष्ठ तंत्रज्ञ भोकरे, गलाडे, वाघ, सोनवणे, शिरसाट साहेब तसेच आउटसोर्स कर्मचारी कृष्णा घोडके व तानाजी चौधरी उपस्थित होते. यावेळी सरपंच बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, जावेदभाई सय्यद, दीपक बडे, दत्तू हिवाळे, देविदास जाधव आदींनी गावातील विविध भागांतील वीज समस्यांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. ग्रामपंचायतीने कृष्णानगर येथील दोन्ही डीपी, बाळकृष्णनगर, जुने रांजणगाव, सद्गुरुनगर कॉलनी परिसरातील वीज समस्यांबाबत सविस्तर निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सादर केले. संबंधित भागात नवीन केबल टाकणे, आवश्यक दुरुस्ती करणे, डीपीची क्षमता वाढविणे तसेच वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. याशिवाय गावातील वीज समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचीही मागणी करण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांची दखल घेत लवकरात लवकर आवश्यक कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य जावेदभाई सय्यद, दीपक बडे, जावेद शेख, दत्तू हिवाळे, देविदास जाधव, कुंडलिक गवळी तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. काय सांगाल? आता ज्या ठिकाणी महावितरणाची तातडीने बैठक आपण बोलवली होती, काय सांगाल? आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित जे विषय होते रांजणगावच्या लाईट विषयी, तर सरपंच साहेब, दत्तूभाऊ सगळ्यांनी मिळून आज ठोंबरे साहेबांना, डिप्टी इंजिनियर साहेबांना ग्रामपंचायतला बोलून आणि त्यांना जे जे प्रश्न होते, सगळ्यांचे जे गावचे जे प्रश्न होते किंवा बाकी एरियांचे जे प्रश्न होते, लाईट बद्दल पेंटिंग विषय होते, ते ठोंबरे साहेबांनी त्यांचे सगळे लाईनमन या ठिकाणी बोलून आणि त्यांना एक कडक सूचना दिली की ज्या ज्या ठिकाणी काय तुमचं मॅप असेल, तुमच्याजवळ मॅप नसेल मॅप तयार करा, जे केबलिंगचे जे एक्स्ट्रा केबलिंग त्या डीपीजवळ ठेवणे, असे बरेचसे विषय ठोंबरे साहेबांनी त्यांच्या लाईनमनला ताकीद देऊन आणि चांगलं काम करण्याचे असं त्यांनी ताकीद दिलेली आहे. माझे पण 2-4 विषय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं 4 वर्षापासून ते केबल जोडण्याचं काम पेंडिंग आहे. तसंच सद्गुरुनगरचा जो एक विषय होता, तिथं ते लाईट बऱ्याच वेळा रात दिवस फ्यूजच नसतो, ते पण ठोंबरे साहेबांनी काम वायरमॅनला सांगून मार्गी लावण्याचा तो एक डीपी टाकण्याचा एक विषय केलेला आहे. तसंच एक साईनगर म्हणून तिथे एक 3 पोल टाकण्याचा विषय होता, तो पण विषय त्यांनी मार्गी लावला. आणि अजून असे बरेचसे प्रश्न या ठोंबरे साहेबांनी त्यांच्या लाईनमनला सांगून आणि इथून पुढे स्ट्रिक्ट काम करणे अशी वॉर्निंग या ठोंबरे साहेबांनी दिली. आणि असंच काम ठोंबरे साहेबांनी यापुढेही आमच्या सोबत राहून करावं ही ठोंबरे साहेबाला, एमएससीबीच्या ठोंबरे साहेबाला आमची विनंती राहील. धन्यवाद. ग्रामपंचायतला वायरमॅन लोकांची मिटिंग बोलवण्याचा काय उद्देश होता? रांजणगाव नगरीमध्ये मागच्या 2 ते 3 महिन्यापासून वारंवार लाईट ट्रिप होणे, तासन तास लाईट नसणे, अशा मोठमोठ्या प्रॉब्लेमला आपली ग्रामस्थ सामोरे जात होते. सकाळी विद्यार्थ्यांचा जो डबा करायचा असतो, घरच्यांचा कंपनीत जाण्यासाठी जे कामगार वर्ग आहे आपल्याकडं, त्यांचा डबा करायचा असतो, तर सकाळच्या टप्प्यात आणि संध्याकाळी परत त्याच वेळेत, म्हणजे सकाळी 5 ते 8, 8:30 आणि संध्याकाळी परत 4 ते. ज्यावेळेस आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांचं म्हणणं आहे लोड वाढलेला आहे. तर त्या संदर्भात नवनियुक्त आलेले आपले ठोंबरे साहेब आहे, ते आपल्याकडे चांगलं काम करतायत. त्यांना आम्ही वारंवार सांगितलं. आज सकाळी माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला एका अशाच प्रॉब्लेममुळं, तर त्यांनी लगेच सांगितलं की ठीक आहे साहेब, आम्ही येतो. आणि त्यांनी सर्व स्टाफ सहित आपल्या ग्रामपंचायतला येऊन आम्ही लावलेल्या मिटिंगला हजेरी लावून सविस्तर असं जे काही समजा प्रॉब्लेम होते रांजणगावचे ते समजून घेतले आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लगेच सूचना दिल्या की येत्या 2-3 दिवसात कुठं काय काय प्रॉब्लेम आहे मला लेखी स्वरूपात द्या. त्यानुसार ते आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या टीम सोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन इथं आलेत आणि हा रांजणगावकरांचा जो लाईटचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे राहून
हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, जेणेकरून रांजणगावला जी समस्या भेडसावत आहे ती सॉल्व्ह होईल. त्यानंतर साहेबांना सांगू इच्छितो मी आपल्या माध्यमातून की आमच्या रांजणगावची ग्रामपंचायत सदैव आपल्याशी पाठीशी आहे. तसेच आपले जे ग्राहक आहेत रांजणगाव नगरीतील, हे ग्राहक जवळपास 90 ते 95% वीज बिल भरणा नियमित करतात. कुठेही असं त्यांचं वादविवाद होत नसतो. त्यांनाही आता अनुभव आलेला आहे की रांजणगावचे नागरिक हे सुज्ञ आहेत आणि ते लाईट बिल वेळेवर भरतात. पण लाईट बिल भरूनही जर लाईट भेटली नाही तर त्यांचा राग अनावर होतो आणि तो राग परिणामी आमच्या ग्रामपंचायतचे जे आमचे सर्व सहकारी आहे त्यांच्यावर निघतो. मग आमच्यावर रागल्यानंतर आम्हालाही जनतेला सेवा द्यायची, त्या हिशोबाने आम्ही अधिकाऱ्यांवर रागवतो आणि त्या रागाच्या भरात आज आम्ही हा मीटिंग ठेवली आणि या मीटिंग मधून भरपूरसे चांगले मुद्दे घेतले. त्याच्यामध्ये रांजणगावला जो जोगेश्वरीहून जो रांजणगावला न्यू फीडर आलेला आहे तो फीडर आणि जुन्या रांजणगावला आलेला फीडर, याच्यावर कोणत्या टिपे बसवलेल्या आहेत त्याची माहिती आम्ही घेतली. कोणत्या वायरमनकडे कोणत्या टिपे आहेत त्याची लिस्ट त्यांना मागवली. त्यांनी सांगितले की उद्यापर्यंत आम्ही सर्व या गोष्टी देतो. त्याच्यामध्ये माळी गल्लीची एक टिपी असेल, कृष्णानगरच्या टिपीचा प्रॉब्लेम असेल, सद्गुरुनगरचा एक नवीन टिपी बसवण्याचा प्लॅन असेल, बाळकृष्ण टिपी जी आहे तिथं तारा लोंबकळत आहे तिथे एक स्टड लावण्याचा प्रॉब्लेम असणार, अशा भरपूरच्या समस्या आम्ही साहेबांना सांगितल्या आणि साहेबांनी त्या तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गी लावण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद. तसेच या ठिकाणी आता 400-500 महिलांचा मोर्चा आला होता. कशासाठी आला होता? सद्गुरुनगरचा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा 200 केवीचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि तो ओव्हरलोडेड आहे. मागच्या 1-1.5 महिन्यापासून त्या ठिकाणी वारंवार ड्यू जाणं, किटकॅट खराब असल्यामुळं फ्यूज जाणं, अशा वेगवेगळ्या अडचणी होत्या आणि या सगळ्या अडचणींना त्रस्त होऊन वॉर्ड क्रमांक 6 मधल्या सर्व जवळपास 150-200 महिला या ठिकाणी आल्या होत्या आणि या ठिकाणी सन्माननीय डेप्टी इंजिनियर साहेब ठोंबरे साहेब हे उपस्थित होते. सर्व लाईन स्टाफची या ठिकाणी बैठक चालू होती. याच बैठकीमध्ये तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी वरिष्ठांकडे करण्याचं त्यांनी आश्वासित केलं आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हा 100 केवीचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी देऊन तो सद्गुरुनगरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं आश्वासन या ठिकाणी सन्माननीय ठोंबरे साहेबांनी दिलेलं आहे. आणि तोपर्यंत हा जो डिव्हायडेशन आहे तर त्या डिव्हायडेशन मधनं रात्रंदिवस जो अडचण ज्या महिलांना येत आहे लाईटची ती येऊ नये करिता लाईन स्टाफला सुद्धा तसं आदेशित केलं की त्याचा लोड डिव्हाइड करून कमीत कमी कसा त्रास होईल ग्राहकांना याची दखल घेण्यासाठी त्यांनी सांगितलं. तसेच ठोंबरे साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत. साहेब, आता आमच्या रांजणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी समस्या सुचवलेल्या आहेत, तर त्या कसा उपाययोजना करणार आहात? आपण पहिले तर आपले रांजणगाव शहरासाठी ग्रामपंचायतीसाठी आपल्याकडं वाळूज भरून आणि जोगेश्वरी या उपकेंद्रातून 2 फीडर निघतात. त्या दोन्ही फीडरवर आम्ही एबी स्विच लावण्याचं प्लॅनिंग केलंय, जेणेकरून काम करत असताना आम्हाला जर फॉल्टी सेक्शन आयसोलेट करता येतो. दुसरी गोष्ट ट्रान्सफॉर्मर एबी स्विच लावण्याचं आणि तसेच वायरमनला सांगितलेले आहे सगळ्या लाईन स्टाफला की 1 तारखेनंतर आम्ही शटडाऊन घेऊन आमचे जे कट पॉइंट आहे त्याच्यावर आम्ही नवीन कट पॉइंट परत लावू. आणि जे एक मोर्चा आला होता आमच्याकडे 150-200 महिलांचा सद्गुरुनगर मधील, तिथले ग्रामपंचायत सदस्य पण होते. त्या ठिकाणी आपण एक 100चा ट्रान्सफॉर्मरचं प्रपोजल आज बनवून पाठवतोय आणि त्याची मंजुरी घेऊन एक 45 दिवसाच्या आत आपण तो ट्रान्सफॉर्मर लावून देण्याचा 100% प्रयत्न करत आहोत. तसेच सगळ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांसोबत तसेच आमचे ऍडिशनल चार्ज बाळके इंजिनियर आहेत, असिस्टंट इंजिनियर व वायरमन यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही हे ठरवलेलं आहे की आपल्या रांजणगाव मध्ये आपण दिवसा व रात्री अखंडित वीज पुरवठा देऊ, याच आम्ही सगळेजण किल्बद्ध आहोत. तसेच आता पावसाळ्याचे दिवस आहे व आपली लाईट सुरळीत ठेवण्यासाठी काय उपाययोजना करत आहात आपण? आम्ही झाडांच्या फांद्या छाटून घेतलेले आहे. तसेच ज्या ठिकाणी लूज पॅन आहे त्या ठिकाणी आम्ही लूज पॅन टाईट केलेले आहे. आम्ही आमच्या सबस्टेशन मध्ये पण काम केलेलं आहे. वरील जे आमचे सबस्टेशनचे कामं असतात ब्रेकरचे त्याचे, तर ह्या ज्या फॉल्ट न होऊ त्यासाठी आम्ही आमच्या वतीने सगळे प्रयत्न केलेले आहे. आणि जेव्हा कधी फॉल्ट होतो तो आम्ही लवकरात लवकर त्याचा फॉल्ट काढायचा प्रयत्न करतो. तसेच सगळ्या गावकऱ्यांना आणि ग्रामपंचायत मधल्या लोकांना विनंती आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपले जनावरे किंवा आपले तारा आमच्या पोलला बांधू नये. तसेच आमच्या विद्युत पोल पासून दूर थांबावं. जर कुठं कंडक्टर खाली तुटलेला दिसला त्याला हात लावू नये ही सगळ्यांना नम्र विनंती. जिथे अन्याय
तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.